टीम बाद डायरेक्ट करण्याचा काय विषय. अंपायर काय? खामगावचा कॉमेडी मॅन भाऊ जल्दी आव तू तशी का निघाराची घ्या मान. चल आव खामगावचा कॉमेडी मॅन. 3 बॉल 4 रन आणि 1 विकेट झाली. कॉमेंट्रीमॅन चला लवकर तुमची. खामगावचं कॅप्टन, गुजरातचं कॅप्टन आणि विनर टीम जो खेळेगी हो एखादा प्लेअर होगा त्यांचा अवधान. दोन्ही टीमचा एक एक प्लेअर अवधान. ओपनचा येसगावचा चल आड्याव करण. एक ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 12 रन. पहिला जिल्ह्याचा राऊंड होगा. एक बाय मिळणार की एक मॅच खेळणार की. दुसरा राऊंड होगा ओपनचा. एक बाय एक मॅच. बाय म्हणजे बक्षीस. जो बाय भेटला तो बक्षीसला पोहोचला. बघूया कोणाचं बक्षीस आहे काय नशीब. पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या आहे ती 12 रन. येसगावचं कॅप्टन आला का रे करण.
चला खुलता बोलावली रेडी राहा. पहिला जिल्ह्याचं मॅच आहे. पंच गड पंच, एक मिनिट तुम्ही काहीच नको करा. एकच आवेल, एकच फक्त बॅटमिंग काय का जातात. तुम्ही भारतात काहीच नको केव्हा. तुम्ही बारा चले जा सगळे. फक्त बॅटमॅन काय का, नंतर वो डिसिजन करू. अंपायर चेक करून घ्या. बॉलर चेक करा, बॉलर जर काय का. अंपायरने सांगलंय बॉल फेकत नाहीये, बॉलिंग करतोय तो बॉलर. अंपायर डिसिजन हे लास्ट डिसिजन राहील. नेक्स्ट बॅट्समॅन पाठवा. आडी निघला, चल का राऊंडच्या बारा. त्याला आडी निघला पहिले. केव्हा काय थमचावलं केव्हा. चेक करू दे ना, चेक करू दे ना, थांब ना. टीम बाहर निकल जाओ थोड़ी सी. पर तुम्ही लक्ष द्या, तुम्हाला 2 वेळा सांगितलं होतं. लक्ष द्या तुम्ही थोडस. सामना चालू करा लवकर. फिल्डिंग ला, फिल्डिंग. पेनल्टी लागणार आहे नाहीतर. अंपायर तुम्ही पण व्यवस्थित लक्ष द्या. अंपायरने चेक केल्यानंतर अंपायर डिसिजन हे शेवटचं डिसिजन राहणार आहे. अंपायरचा डिसिजन लास्ट डिसिजन रहेगा. दोन्ही टीम तो कोणी बोला नको, कोणी कोणी आड समोर टेच आवा नको. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. अंपायर तुमचा डिसिजन आहे, लास्ट डिसिजन राहील. दबाव खाली येऊ नका. तीन बॉल बाकी.
टीमची धावसंख्या झाली आहे ती 17 रन. बक्षीस मग पोहोचलं. तुम्ही जो मॅच खेळा का हाय तमाम सेमीफायनल रहेगी. स्टेज पर तळ उतरा बाकी. ओपन वाला जे लॉच पड़ी गए. 19 रन झाले 20 करायचे. कॉलेज ग्रुप धोळे. खुलताबाद टीव्हीला बाय भेटा मिळालेला आहे.
धन्यवाद. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूमध्ये चौकार गेला सीमारेषा पार. परत फलंदाजी मारवा सुंदर अशी फलंदाजी करताना फलंदाज 20 धावेची गरज विजयाकरता. परत सज्ज गोलंदाजी मारवर मोठा रनअप. हाफिज मध्ये अडकलेला चेंडू काय होतोय. चेंडू जातोय तो पंचांचा निर्णय सीमारेषा पार चौकार. सुंदर अशी फलंदाजाद्वारा थोडीशी खराब गोलंदाजाद्वारा होत आहे कारण 20 धावेची गरज आहे. मोठं टार्गेट दिलंय धुळे या संघाला. 20 धावेची गरज होती पण 2 धावा 2 चौकार ठोकल्यात. थोडीशी मॅच समीकरण बदललेलं दिसतं इथं. परत सुंदरसा खेळलेला चेंडू काय होतोय आणि सुंदरसं सत्रक्षण. चेंडू येपर्यंत 2 धावा खर्च केल्यात आणि 2 धावेनी धावसंख्येमध्ये वाढ झाली ती 10 धावा. पहिलं षटक मैदानावरती पूर्ण करतोय गोलंदाज अमोल. थोडीशी खराब गोलंदाजी अमोल द्वारा. आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावं लागेल. परत सज्ज फलंदाज पण सज्ज. काय होतोय किती धावा खर्च होतात आणि सुंदरसा मारला चेंडू. घुमायचा प्रयत्न मिस झालेत एक आणि अपील केली. अपीला नकारला पंचांनी. 1 धाव पूर्ण झाली. 1 धावीच्या मदतीने धावसंख्या झाली ती 11 धावा. विजयाकरता आणखी 9 धावेची गरज धुळे या संघाला. 8 चेंडू आणि 9 धावेची गरज धुळे या संघाला. सुंदर अशी खेळी करताना धुळे या संघ या मैदानावरती आणि नसीब लागतं या सर्व गोष्टी घडण्यासाठी कारण हवेमध्ये चेंडू आणि गडी बाद झालाय. झलच्या या स्वरूपाने थोडासा नाराज झालाय. पविलियन येताना दिसतोय तो फलंदाज. नसीब लागतो या सर्व गोष्टीसाठी कारण खेळतानाच ते सेमीफायनल मॅच खेळतायत कारण सेमीफायनलमध्ये पोहोचली. यातली जो विनर टीम असेल ते सेमीफायनल खेळणार. हे सर्व या क्रिकेटमध्ये घडतंय आणि ते इथं सेमीफायनलमध्ये जो ही विनर टीम होईल ते सेमीफायनल खेळल आणि याच्यानंतरचा राऊंड होणारा खामगाव 1 वर्सेस गुजरात. काय होतोय समीकरण बदललेलं दिसतंय. 7 धावा 9 धावेची गरज 7 चेंडू 9 धावेची गरज आणि अनुभवी पंच या मैदानावरती. शेवटचा दिवस सती मातेच्या कृपेने इथं आणि सुंदरशी खेळलेला चेंडू काय होतोय ऑफसाईड या क्षेत्रामध्ये. पंचांचा निर्णय तो सीमारेषा पार चौकार. दणदणीत खणखणीत चौकार आणि धावसंख्या झाली ती 15 धावा. विजयाकरता 5 धावेची गरज. थोडंसं समीकरण बदललेलं दिसतंय इथं. 7 चेंडू 9 धावेची गरज होती. नंतर चौकार गेला. आता 6 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. समीकरण बदललेलं आहे. बघा सामना क्रिकेट हे सर्व अनुभव खेळ सर्व दाखवते इथं. आपला खेळ खेळा आणि सत्रक्षण थोडं पंच फास्ट खेळा कारण फायनलचा दिवस आहे. याच्यानंतर बरेच सामने खेळायचे. 12 वाजून 6 मिनिटं झालेत. अजय गोलंदाजी मार्गावर काय होतोय. कोणता संघ विजय होतो कोणता संघ पराभूत होतो कोणता संघ सेमीफायनलला जातो हे आता या 6 चेंडू मध्ये आपल्याला कळलं इथं. कारण 6 चेंडू दाखवेल धुळे या सारोळा या संघाला काय होईल काय घडल या मॅच मध्ये. बऱ्याच मोठे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेताना. परत सज्ज मारायचा प्रयत्न मारेला हा चेंडू लेग साइड या क्षेत्रामध्ये थोडीशी खराब सत्रक्षणाद्वारा आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ झाली ती 17 धावा. 5 चेंडू 3 धावा विजयाकरता. बघा 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 मॅच कुठवर आली बघा. हा चेंडू सोलवार टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू गेला तो सीमारेषा पार. आतमध्ये जाऊ नका. आतमध्ये नका जाऊ भाऊ भाऊ आतमध्ये जाऊ नका.
इथं एकता ग्रुप धुळे हा संघ सेमीफायनलला पोहोचलाय आणि सारोळा संघ पराभूत झालाय. सामना हा हार जितीचा असतो. क्रिकेट हा गेम, याच्यात सामना पराभूत विजय होऊ शकतो. नाराजी